आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांनी फरार असताना वापरलेली तिसरी आलिशान कार जप्त करण्यात आली आहे। बावधान पोलिसांनी ही कार जप्त केली आहे। मावळातील पवनानगरमध्ये राजेंद्र हगवणे लपून बसलेल्या बंडू फाटक यांच्या फार्म हाऊसमध्ये पिंपरी चिंचवड पोलिसांनी छापा टाकला। ज्या फार्म हाऊसवर हगवणे मुक्कामी होता त्या फार्म हाऊसची पोलिसांनी कसून तपासणी केली आहे। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आता काँग्रेसकडून करण्यात येते। राज्यातील महिलांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढच होतीये, मात्र याकडे त्यांचं लक्ष नाही। मग त्यांच्याकडे हे पद का असावं असा सवाल आता काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी केलाय। वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी निलेश चव्हाणवर आणखी एक कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसंच राजेंद्र हगवणेचे बँकेतील लॉकर सील केल्याची माहिती पोलिसांनी दिली। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात कसपटे कुटुंबियांना धमकाविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आरोपी निलेश चव्हाण तसंच शशांक हगवणे आणि सुशील हगवणे यांचा शस्त्र परवाना रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आलाय। या प्रस्तावावर वरिष्ठ पातळीवर सुनावणी होईल। त्यानंतर वैध कारण आढळून आल्यास संबंधितांचा शस्त्र परवाना रद्द होणार आहे। अंजली दमानिया यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्याबाबत केलेले आरोप हे नाकारता येत नाहीयेत। जालिंदर सुपेकर यांची पार्श्वभूमी पाहता त्यांनी आपल्या पदाचा कायम गैरवापर केल्याचा आरोप वादग्रस्त इथिकल हॅकर मनीष भंगाळे यांनी केलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला पावसामुळे ब्रेक लागलाय, त्यामुळे पर्यटन व्यावसायिकांचं लाखोंचं नुकसान झालंय। सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाणारी होडी वाहतूकही बंद करण्यात आली आहे। लातूर जिल्ह्यात मागील 10 दिवसांपासून अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली, त्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले। तर मुसळधार पावसामुळे घरणी नदीवरील पूलही वाहून गेलाय, त्यामुळे नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला। मागील 5 दिवसांपासून बारामतीत मुसळधार पावसाच्या सरी बरसतायत, त्यामुळे परिसरातील ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागलेत, त्यामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय। गेल्या 2 दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपुरी तालुक्यात शेतकऱ्यांचं उन्हाळी धाकपीक पूर्णतः नष्ट झालंय। अचानक आलेल्या पावसाने शेतात कापून ठेवलेलं धान भिजल्यानं सडून गेलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये 3 दिवसांपासून रिमझिम पाऊस पडतोय। ढगाळ वातावरण आणि रिमझिम पावसामुळे नागरिकांच्या आजारांमध्ये मोठी वाढ झाली आहे। पुण्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली, यावेळी जवळपास 41 गावांचा वीज पुरवठा खंडित झाला होता। भर पावसात जंगलात जात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा सुरळीत करत 41 गावांना पुन्हा प्रकाशमय केले। अहिल्यानगरमध्ये गुणवडी परिसरात तब्बल 30 ते 35 वर्षांनंतर पहिल्यांदाच मे महिन्यात नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले। यामुळे उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईतून नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। दौंड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने छोटे पूल पाण्याखाली गेलेत। मेरगळ मळ्यातील ओढ्यावरील पुलावरून पाणी जात असल्यानं गावकऱ्यांचं जनजीवन विस्कळीत झालंय। सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। सध्या सिंधुदुर्गात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी ढगाळ वातावरण पाहायला मिळाले। पालघर जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसाने शेतीसह सुक्या मासळींचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास आसमानी संकटाने हिरावलाय। मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसात आंबा, उन्हाळी भात आणि भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। कृषी विभागाच्या पथकांनी केलेल्या पाहणीत 7 तालुक्यांमध्ये 352 हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याचा अंदाज आहे। पाताळगंगा, बाळगंगा आणि भोगावती या प्रमुख नद्या पावसाळ्यात उग्र रूप धारण करतात। याच पार्श्वभूमीवर पेण तालुक्यातील 42 गावात गंभीर पूरस्थिती निर्माण होते। यासाठी 45 जणांची टीम मदतीसाठी तैनात करण्यात आली आहे। अवकाळी पावसाने ग्रामीण भागात शेतीपूरक असलेल्या वीटभट्टी व्यावसायिकांचं आणि या वीटभट्टीवर काम करणाऱ्या शेकडो आदिवासींचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय।
भाजण्याच्या तयारीत असलेल्या आणि तयार करून ठेवलेल्या कच्च्या मातीच्या विटा अवकाळी पावसाने विरघळल्यात। मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। त्यानंतर वळवाचाही पाऊस पडला, त्यामुळे ठिकठिकाणी आता धबधबे वाहू लागलेत। उन्हाळी पर्यटनासाठी आलेल्या अनेकांना त्यामुळे पावसाळी पर्यटनाचा आनंद घेता आला। ताम्हिणी घाट, सुधागड व इतर डोंगराळ भागांमध्ये मोठ्या प्रमाणात हे धबधबे वाहताना दिसून आले। जळगाव जिल्ह्याच्या भुसावळ, फैजपूर तालुक्यातील अनेक गावात पावसाने हजेरी लावली। पावसामुळे तापमानात मोठी घट झाली आहे। वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला। कुडाळ तालुक्यातील शिवापूर गावात सैनिकांची परंपरा आहे। देशाच्या रक्षणासाठी शत्रूशी लढता लढता वीरगती प्राप्त झालेल्या शिवापूर गावातील भारतीय सेनेतील 10 शहीद सुपुत्रांच्या स्मृतिप्रित्यर्थ शिवापूर येथे रणस्तंभ उभारण्यात आला। यावेळी शहीद जवानांच्या कुटुंबियांचा सत्कारही करण्यात आला। या रणस्तंभाचे उद्घाटन कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले। तर देशासाठी प्राणाचं बलिदान देणाऱ्या या वीरपुत्रांना सलामी देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस, माजी सैनिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते। नव्याने उभारण्यात आलेल्या राजकोट येथील शिवरायांच्या पुतळ्यासह किल्ले सिंधुदुर्ग आणि मालवण शहर पाहण्यासाठी पर्यटकांनी प्रचंड गर्दी केली। मागील वर्षीच्या तुलनेत 1 लाखांहून अधिक पर्यटकांनी किल्ले सिंधुदुर्गला भेट दिली। सोलापूरच्या बार्शी तालुक्यात रानटी कुत्र्याच्या हल्ल्यातून पिता-पुत्रांनी काळविटाचा जीव वाचवलाय। काळवीट जखमी झाल्याने लक्षात येताच त्यांनी उपचारासाठी काळविटाला पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केलं। नागपूरमध्ये आज यूपीएससीची परीक्षा पार पडणार आहे। 34 उपकेंद्रांवर परीक्षा घेतली जाणार असून 11,000 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत। यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय। धाराशिवचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी सहकुटुंब तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं। दर्शनावेळी तहसीलदार तथा मंदिर व्यवस्थापक अरविंद बोळंगे यांनी त्यांचं स्वागत केलं। गोंदिया जिल्ह्यात मागील वर्षापासून गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय। त्याच पार्श्वभूमीवर गोंदियात महत्त्वाच्या ठिकाणी पेट्रोलिंगमध्येही वाढ करण्यात आली। मनमाडसह देशभरातील जवळपास 1.5 लाख रेल्वे कुलींवर आता उपासमारीची वेळ आली आहे। रेल्वे प्रशासनानं प्रवाशांसाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्यानं कुली आता संकटात सापडलेत। साताऱ्यातील यवतेश्वर कास पठारावरील दुर्घटना टाळण्यासाठी सातारा पोलीस ॲक्शन मोडवर आलेत। कास मार्गावरील पठारांवर पोलिसांनी चर खणली आहे, तर हुल्लडबाज पर्यटकांना पठारावर जाण्यापासून आळा घालण्यासाठी सातारा पोलिसांनी ही नामी शक्कल लढवली। अमरावतीतील महानुभव आश्रमांचे प्रमुख कवीश्वर कुलाचार्य महंत श्री मोहन कारंजेकर बाबा यांची अखिल भारतीय महानुभव परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली। जूनमध्ये नाशिकमध्ये होणाऱ्या अधिवेशनात ते पदभार स्वीकारणार आहेत। मागील 4 वर्षापासून महाड रायगड रस्त्याचं काम अपूर्ण आहे, त्यामुळे नागरिकांना प्रवास करताना त्रास सहन करावा लागतोय। यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी कामाची पाहणी करत कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदाराला चांगलंच धारेवर धरले। कामात दिरंगाई झाल्यास प्रतिदिन दंड लावण्याचे आदेश देण्यात आले। गडचिरोली जिल्ह्यात मागील 3 वर्षांपासून धुमाकूळ घालणाऱ्या रानटी हत्तींच्या कळपातील 2 हत्तींनी गडचिरोली शहरात प्रवेश केल्यानं खळबळ उडाली आहे। हायवेवर रानटी हत्तींचं दर्शन झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले। पावसाच्या पार्श्वभूमीवर खेडमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचं प्रात्यक्षिक देण्यात आलंय। यावेळी तहसीलदारांनी स्वतः स्पीड बोट चालवली। जगबुडी नदीत महापूर आणि बचाव कार्याचं थरारक प्रात्यक्षिक देण्यात आलं। त्यासह स्पीड बोट, लाईफ जॅकेटद्वारेही बचावाचे धडे देण्यात आले। विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ऑनलाईन पद्धतीने सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मंदिर समितीमार्फत संकेतस्थळ विकसित करण्यात आली। जास्तीत जास्त भाविकांना पांडुरंगाचं पददर्शन घेता यावं यासाठी
ऑनलाईन दर्शन पास बुकिंग संख्येत आणि वेळेतही वाढ करण्यात आली आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या चरणी भाविकांकडून अवघ्या 2 महिन्यांच्या कालावधीत तब्बल 2,06,26,000चं दान करण्यात आलंय. उन्हाळी सुट्ट्यांमुळे लाखो भक्तांनी देवीकडे भरभरून दान अर्पण केलं. मुंबई महानगर प्रदेशाला ग्रोथ हब म्हणून विकसित करून 2047 पर्यंत $1.5 मिलियन अर्थव्यवस्था करण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे विशेष वित्तीय मदतीची अपेक्षा केली आहे. त्याचबरोबर 2027 मध्ये नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठीही केंद्राकडे मदतीची याचना करण्यात आली. राज्यात अनेक ठिकाणी बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय. विशेषतः ग्रामीण भागात असे डॉक्टर अधिक प्रमाणात असल्याचं उघड झालंय. त्यामुळे आता डॉक्टर अधिकृत आहे की नाही हे QR कोड स्कॅन करून समजणार आहे. यासाठी मेडिकल असोसिएशनकडून कोड दिला जाईल. बीडच्या माजलगाव शहरात मंत्री संजय शिरसाटांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संजय शिरसाटांची तुफान फटकेबाजीही पाहायला मिळाली. चौथ्या वेळेस मंत्री झालो तेव्हा विश्वास बसत नव्हता, रात्रभर झोपलो नाही असंही शिरसाट म्हणाले. भंडाऱ्याच्या पवनी परिसरातील अतिक्रमण हटवू नये यासाठी नागरिकांनी प्रफुल्ल पटेल यांना भंडाऱ्यात येऊन निवेदन दिलं. 183 रहिवाशांचं अतिक्रमण हटवण्यात येऊ नये अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सध्या मुसळधार पाऊस पडत असल्यानं कोयना धरणातून सिंचनासाठी सोडण्यात येणारं पाणी आता पूर्णपणे बंद करण्यात आलंय अशी माहिती कोयना धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आली. एरवी मे महिन्याच्या तप्त उन्हाळ्यात सोलापूर जिल्ह्यात उजनी धरणातील पाणी साठा रसातळाला जातो. धरणातून पाणी मिळणेही कठीण होते. परंतु यंदा प्रथमच वळवाच्या जोरदार पावसामुळे धरणात एकाच दिवशी 2% म्हणजेच TMC पाणी वधारले आहे. यामुळे यंदा नागरिकांना दिलासा मिळाला. वक्फ सुधारणा कायद्याविरोधात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डकडून देशभर सुरू असलेल्या आंदोलनाअंतर्गत नांदेडमध्ये निषेध सभा घेण्यात आली. हा कायदा धार्मिक क्षेत्रात हस्तक्षेप करणारा असल्यानं रद्द करण्यात यावा अशी मागणी करत आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. इंदापुरात पिस्तूलमधून सुटलेल्या गोळीने एक जण जखमी झालाय. सुधीर महाडिक देशमुख असं जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर इंदापूर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगरात जुन्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आली. कबीरनगर मधील ही घटना असून सातारा पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे, तर एक आरोपी अद्यापही फरार आहे. येवल्याच्या महालखेडा भागात एका तरुणाची दगडानं ठेचून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी सापळा रचून 2 आरोपींना अटक केली आहे, तर पूर्व वैमनस्यातून दोघांनी हत्या केल्याचं उघड झालंय. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील बिलाखेड जवळ भीषण अपघात झालाय. या अपघात उड्डाणपुलावरून ट्रक खाली कोसळलाय, तर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं दोघं गंभीर जखमी झालेत. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पुण्यात केमिकल गॅस वाहून नेणारा टँकर उलटलाय. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र अपघातामुळे टँकरमधील केमिकल गॅस लीक झालाय. सोलापुरातील संतापजनक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने स्वतःच्या मुलीची हत्या केली. 8 वर्षीय चिमुकलीने स्वतःच्या बापाला आजीसोबत अश्लील कृत्य करताना पाहिलं आणि याची वाच्यता त्या मुलीने कुठे करू नये म्हणून तिची गळा दाबून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली.